नमस्कार. कोलकातामध्ये जे आजकाल घडत आहे, मागच्या 5 ते 6 दिवसापासून तुम्ही जे बघत आहात, अत्यंत निंदनीय आहे. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीच्या दृष्टीने सिलेबस वाईज एक करंट इश्यू म्हणून किंवा करंट अफेअर्सचा एक पार्ट म्हणून तर आपण याला बघणारच आहोतच. परंतु त्यासोबत असे जेव्हा इन्सिडेंट एखाद्या समाजात घडतात, तेव्हा आपलं काय त्याच्याबद्दल वक्तव्य पाहिजे? आपण कशाप्रकारे पुढे जाऊन आता डिसिजन्स घेतले पाहिजे? कशाप्रकारे एक जागरूक सिटिझन म्हणून आपलं कार्य असलं पाहिजे? कशाप्रकारे आपण आपल्या नेक्स्ट जनरेशन करता किंवा आजच्या असलेल्या जनरेशनला हेल्प म्हणून काहीतरी केलं पाहिजे, हे सर्व काही आपण बघणार आहोत. यासोबत अशी जेव्हा इन्सिडेंट घटना घडतात, त्यावेळेस रूल्स, रेग्युलेशन, कॉन्स्टिट्यूशनल लॉज यांचं काय वक्तव्य आहे? कशाप्रकारे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये वेगवेगळ्या रूल बुकमध्ये प्रोटेक्शन्स दिलेलं आहे. आपल्या भारतासह सोबतच इतर देशामध्ये सुद्धा याबद्दल कशाप्रकारे प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे, कशाप्रकारे वुमेन्सला इवन अशा क्राईम केसेसमध्ये कशाप्रकारे त्यांना प्रोटेक्शन भेटतं, या सर्व गोष्टी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. तुम्ही बघितलंच असेल की मागच्या 5-6 दिवसात वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे तुम्हाला अपडेट्स याच्यावर भेटत आहे. तसं पाहिजे तर हा सेशन मी पहिल्यांदाच घेणार होतो, परंतु 5-6 दिवस याकरता मी थोडा वेट केला की एकंदरीत हे इव्हेंट 5-6 दिवसामध्ये जेवढ्या इकट्ठा अपडेट्स आपल्याला भेटतील त्या अनुषंगाने आपण याला बघणार. म्हणजे आपल्याला सेशनमध्ये सर्वतोपरी सगळं काही फॅक्ट्स, फिगर्स, इन्फॉर्मेशन एकाच अशा सेशनमध्ये मिळू. ठीक आहे. आजही जर मी आत्ता बघितलं तासाभरापूर्वी काही न्यूज चॅनलवर लाईव्हरित्या फ्लॅश करत होते की आता खरंच पश्चिम बंगालमध्ये, कोलकातामध्ये, म्हणजे कोलकाता पश्चिम बंगालमध्ये येतो, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते का? प्रेसिडेंट रूल लागू होते का? असा प्रेसिडेंट रूल लागू करता येतं का? त्याच्या मागचे काय काय रूल्स आहे, कंडिशन आहे, त्या 3 कंडिशन आपल्याला माहीत असणं ॲज अ एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी ॲस्पिरंट म्हणून गरजेचं आहेच. परंतु ॲज अ नॉर्मल सिटिझन म्हणून सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. सुरुवात करूया. सुरुवात करताना काही गोष्टी मी तुम्हाला जसं दाखवतो पेपरमध्ये की कोलकाता रेप केस, कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आंदोलनकर्त्या डॉक्टरांचा पोलिसांवर हा आरोप आहे, ब्ला ब्ला ब्ला. अजून काही बघा तुम्ही, इंडियाज प्रोटेस्ट इंटेन्सिफाईव्ह ओव्हर डॉक्टर सेफ अँड मर्डर. आणि बघा, अशी जी घटना घडलेली आहे ती निंदनीय तर आहेत, परंतु ही काही पहिल्यांदा नाही घडली. अशा वेगवेगळ्या केसेस भारतामध्ये खूपदा घडलेल्या आहे. त्या पण मी डिटेल्स देणार आहे. हे डिटेल्स देण्यामागचं कारण हे आहे, कारण की जर एम-पी-एस-सीने किंवा यू-पी-एस-सीने याच्यावर वुमेन अपलिफ्टमेंट, वुमेन एम्पॉवरमेंट किंवा सोशल इश्यूज, कल्चरल इश्यू, या जो सिलेबसचा मेन पार्ट आहे याच्यावर आधारित या एक्झाम्पल सोबत एखादा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा क्वेश्चन विचारला तर त्यामध्ये आपल्याला इतर एक्झाम्पल सुद्धा टाकावे लागतील. मी हे जे काही बोलतोय बघा, आता असा सेशन जेव्हा असतो ना, तेव्हा दोन्ही बाजूने बोलावं लागतं. ॲज अ एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी ॲस्पिरंट म्हणून तुम्हाला काय काय मेन्शन करायचं आहे, कशा प्रकारे त्याला टॅकल करायचं आहे, एक अँगल. आणि दुसरं ॲज अ नॉर्मल सिटिझन मी आणि नॉर्मल सिटिझन तुम्ही, या दोघांमध्ये कशा प्रकारचं अंडरस्टँडिंग आणि डिस्कशन लेवल असलं पाहिजे. ठीक आहे. पुढे अजून बघूया. कोलकाता डॉक्टर रेप मर्डर केस लाईव्ह अपडेट्स. कलकत्ता एच-सी म्हणजे हायकोर्ट फ्लॅग्स फेल्युअर ऑफ स्टेट मशिनरी आफ्टर व्हॅन्डलिझम. आणि जेव्हा केव्हा असं फेल्युअर ऑफ स्टेट मशिनरी किंवा एखादा पर्टिक्युलर राज्य त्यांच्या विधान सभेत किंवा तो राज्य ॲज पर कॉन्स्टिट्युशनली पार पाडू शकत नाहीये, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागते. हा राष्ट्रपती राजवट लागण्याचा एक क्रायटेरिया आहे. असे टोटल 3 क्रायटेरिया आहे, ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. थोडंसं एक ओव्हरव्ह्यू देतो की कोलकाताच्या आर-जी कर वैद्यकीय, हे नाव आहे त्याचं, आर-जी कर वैद्यकीय महाविद्यालय, 9 ऑगस्ट रोजी 31 वर्षीय महिला कनिष्ठ निवासी डॉक्टर, बघा यांचं नाव मी मेन्शन नाही केलं जानबुजके, निर्घृण हत्या केल्यानंतर घटनेचा देशभरात संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये निदर्शने
आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे असा याचा तपास सुरू असताना तिथल्या सीएमने म्हणजे ममता बॅनर्जी यांनी डायरेक्ट सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे. संडेपर्यंत त्यांना अल्टिमेटम दिले आहे की जे काही करायचं आहे तात्काळ ते रिपोर्ट सादर करा, ब्ला ब्ला ब्ला. सगळं मी वन बाय वन सांगतो. परंतु असे काही ॲस्परंट आपले असू शकतात, कारण की बघा MPSCने आजच एक नोटिफिकेशन दिलं की एक्झाम वेळेवर होणार आहे. राज्यसेवा पण 25लाच होणार आहे आणि समाज कल्याण अधिकारीची पण 18 ऑगस्टला एक्झाम होणार आहे. नुकतंच मी त्यावर सेशन सुद्धा घेतलं. तर या मागच्या हफ्त्यामध्ये जर तुम्ही या MPSCच्या पुढे मागे दिनांक होण्याच्या या भानगडीत पडून थोडंसं अशा टॉपिककडे दुर्लक्ष गेलं असेल तर याची मी पहिल्यांदा टाइमलाईन तुम्हाला समजून सांगतो की कसं कसं या घटना घडत गेल्या. बघा टाइमलाईन बघूया. 5 ते 8 ऑगस्ट मध्ये सर्वात पहिले एक पोलीस वेलफेअर सोसायटीचा म्हणजे हा पण एक पोलीस सिस्टमचाच पार्ट होता हा माणूस. या माणसाचं नाव आहे संजय रॉय, ज्याच्याबद्दल आज तो कस्टडीत आहे. ठीक आहे, त्याच्यावर आरोप आहे की त्याने असं केलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पण भेटला आहे, त्यांनी गुन्हा पण कबूल केला आहे. ठीक आहे, तो 5 ऑगस्ट रोजी सिव्हिक व्हॉलंटियर म्हणून गेला होता त्या हॉस्पिटलमध्ये. मग शेवटी तिथे एक डॉक्टर होती, रेस्ट रूम मध्ये झोपली होती, त्याच्यावर त्याने हमला केला वगैरे वगैरे. जर त्या मुलीच्या आई वडिलांचं त्याच्या पडोसीचं रुग्णालयामध्ये गेल्यावर त्यांनी जे दृश्य पाहिलं आणि त्याच्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी जेव्हा मीडियाला संबोधन केलं की असं असं आम्ही पाहिलं, ते ऐकूनच तुमच्या अंगावर काटे येणार आहे. मी इथं पब्लिकली ते अनाऊन्स करू शकत नाही, पण एक गोष्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे. त्या पडोसी त्यांची जी होती त्यांनी सांगितलं की जेव्हा पहिल्यांदा त्यांनी हे बघितलं दृश्य, एक तर ती पूर्ण नग्न अवस्थेत होती. मला एक नाही कळालं एवढं पोलिसांना पहिली गोष्ट तर 3 तास त्यांना बाहेर उभं ठेवलं, त्याच्यानंतर 3 तासानंतर सोडलं. पोलीस आत काय करत होते गॉड नोज, स्टाफ काय करत होता गॉड नोज. 3 तासानंतर सुद्धा त्या तिच्या देहावर कपडे सुद्धा टाकले नव्हते, टोटली न्यूड होती. एक दुसरी गोष्ट, तिचे दोन्ही पाय असे 90 डिग्रीमध्ये तोडलेले होते. म्हणजे विचार करा तिची जी पेल्विक बॉडी किती म्हणजे कसा क्रॅक झाला असेल ते. तिच्या डोळ्यातून रक्त येत होते दोन्ही, म्हणजे तिचा चष्मा होता, चष्म्यावर मारलं होतं की ती काचा तिच्या डोळ्यात गेल्या, तिथून रक्त आलं. तिचा चेहरा असा भिंतीवर ओरखडत नेला होता की चेहऱ्यापासून ती बोलू शकत नाही. तिचा गळा एवढ्या जोरात दाबला गेला की गळ्यातले ह्या ज्या हड्ड्या असत्या ह्या हाडं तुटले होते. विचार करा किती सहन केलं असेल तिने. ठीक आहे, आत्ता सुद्धा माझ्या अंगावर काटे येत आहेत. खूप भयानक वक्तव्य होतं. मला तो व्हिडिओ ॲज अ दाखवायचा होता तुम्हाला 1 मिनिटाचा, परंतु मी ते नाही दाखवते कारण की पब्लिकली ते दाखवता येत नाही. पण लाईव्ह न्यूजमध्ये तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, 8 ऑगस्ट रोजी तो परत कोलकातावाला तो संजय रॉय, त्याचं नाव सुद्धा संजय रॉय होतं, RG रुग्णालयात गेला. तिथं दुसऱ्या रुग्णालयाला तपासायचं, त्याला सपोर्ट करायचं म्हणून हा गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर रात्री 11च्या सुमारास परत एकदा तो गेला. संध्याकाळी गेल्यानंतर परत रात्री 11 वाजता गेला आणि मग त्याने हे कांड केलं. ठीक आहे, सकाळी 4 वाजता त्यांनी कांड केलं. 5 वाजता तो बाहेर आला. बाहेर येताना त्याचा हेडफोन तो विसरला होता. मग पोलिसांना तो हेडफोन भेटला. तो हेडफोन इथल्याच कोणत्या तरी स्टाफचा आहे असं कळालं. सगळ्या स्टाफला बोलवलं. प्रत्येकाच्या मोबाईलने ते डायरेक्ट कनेक्टिव्हिटी असते, राईट, चेक करून बघितलं. डायरेक्ट याचा मोबाईल लिंक झाला, कारण की ते लिंक केलेली फाईल सेव्ह असते. पकडला गेला. मग त्याला विचारपूस केली. मग त्याने गुन्हा कबूल केला. रात्री 1च्या सुमारास संजय दुसऱ्या रुग्णालयाला मदत करण्यासाठी परत एकदा परतला. संजय रुग्णालयातील चेस्ट मेडिसिन इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर परतला. ज्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टर विश्रांती घेत होती तिथे घुसून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. सुमारे 40 ते 45 मिनिटांनी तो हॉलमधून बाहेर आला. सकाळी 4:30 वाजता हॉस्पिटलच्या आवारातून पडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. तो आपल्या बराकीत परतला आणि झोपी गेला. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतल्यानंतर त्याच्या संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी बोलवले. ही 9 ऑगस्ट पर्यंत आहे. मग परत 10 ऑगस्ट पर्यंत काय घडलं, तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन
48 तासात अल्टिमेट दिला सरकारला की तुम्ही डायरेक्ट चौकशी करा, रिपोर्ट सादर करा, ब्ला 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 ब्ला. काही म्हणजे तिथले जे हॉस्पिटलमधले डॉक्टर आहेत ते संपावर गेले. तेच नव्हे तर इवन आपल्या महाराष्ट्रातले डॉक्टर, हरियाणाचे डॉक्टर, पूर्ण मेडिकल असोसिएशन संपावर गेलेली आहे. ठीक आहे, अजून बघू याच्यात काय काय घडलं. मी हे फक्त टाइमलाईन तुम्हाला शेअर करतोय. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णाचे प्राचार्य संदीप घोष त्यावाले विद्यालयाचे त्यांनी रेझिग्नेशन सुद्धा दिलं. त्यानंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन एकजूट म्हणून ओडीपी सेवा म्हणजे एक सर्व्हिस असते नॉर्मली, ती ओपीडी सेवा, ती सेवा बंद केली. ठीक आहे, तोपर्यंत हे जोपर्यंत याचा ठाव ठिकाणा लागत नाही. आता हे झालं टाइमलाईन. याच्यासोबत आपल्याला हे बघायचं आहे की असा माणूस का करतो. म्हणजे आपण नॉर्मली वाचलं गेलेलं आहे लहानपणापासून की मॅनेजर सोशल अॅनिमल, राईट. तो सामाजिक प्राणी आहे, समाजात त्याला राहणं आवडतो, तो एकटा जास्तीत जास्त रित्या नाही राहू शकत. ठीक आहे, एकमेकांसोबत राहणं त्याला आवडतं वगैरे वगैरे. असा माणूस हा एक समाजशील प्राणी आहे. पण या समाजात राहून असा माणूस का करतो, असं त्याच्या डोक्यात काय केमिकल लोचा घडतो, किंवा जाणून बुजून तो करतो की त्याला मजा येते म्हणून तो करतो, की त्याच्यावर काही परिणाम झाला असतो, सायकोलॉजिकल इफेक्ट झाला असतो, मेंटल इफेक्ट झाला असतो, वी डोंट नो. असं नाहीये. याच्यावर पण खूप R&D रिसर्च झालेले आहे. वेगवेगळे तज्ज्ञ, इवन भारतच नाही इतर देशात सुद्धा याच्यावर खूपदा रिसर्च झालेला आहे आणि त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे. इवन आपल्या भारतात सुद्धा या थीमवर लागले तेवढे मूवीज आहे. त्याच्यातला एक मूवी मी तुम्हाला सांगतो जो तुम्ही बघू शकतात, म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल की एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, बघा. आजची ही अपडेट आहे. हैदराबाद मधील सुद्धा डॉक्टर सहभागी झाले. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा डॉक्टरांनी तीव्र संताप केला आहे. ठीक आहे, आता ह्या टोटल 7 एक्झाम्पल आहे ज्या भारतात अशा प्रकारचं क्राईम घडलेलं आहे. हे तर फक्त ऑफिशियल दाखवतोय. अनऑफिशियल ज्याच्यावर FIR सुद्धा दर्ज होत नाही अशा खूप केसेस आहे. पण हे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हे तुम्ही केसेसचं नाव घेऊ शकतात तुमच्या लिखाणामध्ये ॲज अ एक्झाम्पल म्हणून, तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सपोर्ट करू शकतात. ह्या वेगवेगळ्या केसेस आहे. याच्यामधले तुम्हाला निर्भया केस तर माहीतच असेल दिल्लीचं, त्यामुळे निर्भया नावानेच निर्भया ऍक्ट सुद्धा सरकारने बनवलं होतं. आजही ते लागू आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी त्याच्या मोबाईलमध्ये हिंसक, मी बघा काय सांगतो इथं, हिंसक अश्लील व्हिडिओ ठेवत असे. त्याला असे व्हिडिओ पाहण्याचे व्यसन जडले होते. हे शब्द नीट लक्षात घ्या. त्याच्या मोबाईलमधून अशा अनेक क्लिप्स सापडल्या आहेत. त्याला वुमनायझर असे म्हणतात. वुमनायझर एक असा रोग तुम्ही त्याला समजू शकतात ज्याच्यामध्ये अनेक स्त्रियांशी संबंध असतात. कोलकाता प्रकरणातील आरोपी सारख्या लोकांचा मेंदू कसा चालतो, त्यांच्या मनात काय चाललेले असते, त्यांच्यामध्ये खरोखरच जनावरांची प्रवृत्ती आहे का मेंदूत काही रासायनिक प्रकृती आहेत, हे आपल्याला बघावं लागेल. कारण की हे तुम्हाला ॲज अ आन्सर म्हणून तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. इवन तुम्ही पिक्चरचं नाव सुद्धा मेन्शन करू शकता एका शब्दात, असं काही नाही, कारण की तो सुद्धा आपल्या समाजाचाच पार्ट आहे. तुम्ही असं नाही विचार करू शकत, बिंदास करू शकता. ठीक आहे, जसं नराधमाला फाशी द्या. ऍक्च्युअली तुम्ही याचं बॅकग्राऊंड जर बघितलं ना, तुम्हाला सुद्धा असं वाटेल की खरंच तो नराधम आहे आणि याची शिक्षा फक्त आणि फक्त फाशीच असली पाहिजे. कारण बघा, या आरोपीने आतापर्यंत 6 लग्न केले होते आणि प्रत्येक लग्नानंतर त्याने त्याच्या बायकोला असंच म्हणजे क्राईम करून मारलेला आहे. असंच पीडित म्हणजे त्याच्या बायकोला खूप टॉर्चर केलेलं आहे. शेवटची तिची जी लेटेस्ट बायको होते तिचा पण बयान आलेला आहे की तो माणूसच असा आहे, त्याच्यात ते कॅरेक्टरच तसं आहे. ठीक आहे, तो अगदी स्त्रीवादी होता. त्याच्या मोबाईल फोनमधून अश्लील सामग्री सापडली आहे जी अतिशय अनैसर्गिक गोष्टी पाहत होता. हे बघा, नॉर्मल क्राईम कुठे घडतं, रस्त्यावर ऍक्सिडेंट घडतो, युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघतात, 2 मिनिटाकरता तुम्ही बघतात, मग नंतर आपल्या कामाला लागतात. परंतु असे काही अनैसर्गिक व्हिडिओ असतात ज्याला बघून तुम्हाला ते परत करावंसं वाटतं.
तुम्ही ते ऍक्ट मध्ये आणतात, इम्प्लिमेंट करतात, त्याला हा रोग असतो. त्या रोगाचं नाव सुद्धा आहे, ते तुम्ही मेन्शन सुद्धा करू शकतात. बघा, हिंसक पॉर्न पाहणारा पीडितेला देतो अंतर्गत जखमा. सायबर फॉरेन्सिक सिक्युरिटी अँड लॉ एक्सपर्ट मोनाली कृष्णन गुहा यांचे वेगवेगळे यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेण्यात आला या प्रकारानंतर. त्यांनी खूप काही एक्सप्लेन केलंय. 5-6 स्लाइड्स मध्ये मी त्यांचं एक्सप्लेनेशन वन बाय वन तुम्हाला दाखवतो. हे थोडं मोठं केलंय जेणेकरून तुम्हाला कळेल. हिंसक पॉर्न हा एक प्रकारचा पॉर्नोग्राफीचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये गंभीर दुखापत, हिंसा आणि क्रूरता यांच्या मदतीने अश्लील सामग्री तयार केली जाते. रागाच्या भरात केलेला हा गैरवर्तनाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पीडितेला मारहाण, शिवागीळ, बलात्कार केला जातो. अशा आरोपीचे स्वतःवरील नियंत्रण सुटले तर ते पीडितेच्या बाह्य आणि अंतर्गत अवयवांना गंभीर इजा करू शकतात. यात पीडितेचा जीव जाण्याचाही धोका असतो. कोलकाता बलात्कार प्रकरणातही आरोपीचे असेच वर्तन होते. पुढे त्यांनी सांगितलं, त्याच्या पूर्वी एक मी मूवी दाखवतो. महेश बाबूचा साऊथचा मूवी आहे स्पायडर, SPYDER, असं सर्च करा. त्याच्यात हा जो व्हिलन असतो त्याची प्रवृत्ती पण अशी असते. ऍक्च्युली याची जी फॅमिली असते, मी पाहिलाय तो मूवी, याची जी फॅमिली आहे ती स्मशानामध्ये, ते आपण गेल्यावर ते एक स्मशानात फॅमिली असते, मग ते लाकडा गोळा करून ठेवतात आपल्याला, मग ते अग्निदहनाला मदत करतात. ती वाली स्मशानात राहणारी ही फॅमिली होती. ह्याचा जन्म सुद्धा त्याच स्मशानात झाला. त्याच वेळीस कोणीतरी शव घेऊन आलं होतं आणि बाकीचे माणसं रडत होते आणि त्याच्यात याचा जन्म झाला. तर जन्मल्यात याला रडण्याचा आवाज आला, लोकांचा पहिला आवाज, आणि मग त्याला रडण्याचा आवाज चांगला वाटायला लागला. जेव्हा लोक रडायची, आक्रांत करायची, त्याला ते चांगलं वाटायचं, त्याचं मन तृप्त व्हायचं, आणि हेच रोगाचं वळण घेतलं आणि पुढे तो तसाच क्राईम करत होता. लोक ओरडत होते आणि ते ऐकल्यावर त्याचं मन शांत होत होतं. त्याला तल्लफ लागणे असं म्हणतो. ठीक आहे, बघा तुम्ही मूवी. तर मोनाली कृष्णन गुहा यांच्या मध्ये काही लोकांना बालपणातच सेक्शुअल मॅसोचिझम डिसऑर्डर सारखे विकार होतात. अशी व्यक्ती पोर्नोग्राफी किंवा लैंगिक सामग्री सतत पाहते, स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यामुळे तो बलात्कारासारखे गुन्हे करतो. या विकाराला, हे नाव लक्षात घ्या, बायटोसफिलिया म्हणतात. हा एक पॅराफिलियाचा प्रकार आहे. पॅराफिलिया हा एक गंभीर मानसिक विकार आहे, मेंटल, जो असामान्य लैंगिक रुची आहे. काही लोकांना प्रेतांशी संबंध ठेवण्याची हौस असते, त्याला नेक्रोफिलिया म्हणतात. म्हणजे तुम्ही असं सुद्धा ऐकलं असेल, किंवा क्राईम पेट्रोल जी चालते त्याच्यामध्ये सिरीजमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, की काही लोक स्मशानातील मृतदेह बाहेर काढतात, त्यांच्या सोबत सेक्स करतात. अशा रोगाला सुद्धा नेक्रोफिलिया म्हणतात. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते ज्या लोकांमध्ये सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्राइन हार्मोन्सची पातळी लक्षणीयरित्या वाढते, त्याला पॅराफिलिया सारखे विकार होतात. कधी कधी बघा तुम्ही की रस्त्यावरून गाडी चालवत असताना तुम्हाला बाजूला गर्दी दिसते, मग तुम्ही गाडी थांबवून बघतात की काय झालं एक्झॅक्टली, तर ते सेरोटोनिन ते वाढतं तुमच्या बॉडीत. पण ते एवढ्या लेवलपर्यंत वाढत नाही माणसामध्ये. प्रत्येक माणसामध्ये असतंय आणि इट्स नॉर्मल आहे की एक लेवलपर्यंत आपल्याला उत्सुकता असते की काय झालं, रिझल्ट आला, ती बाजूवाली पास झाली का नाही, त्याचा मुलगा पास झाला का नाही, काय घडलं होतं अचानक. तर एक लेवल नंतर ते शांत होतं. इट्स अ नॉर्मल टेंडन्सी. पण काही लोकांमध्ये असा हा रोगाचा प्रादुर्भाव होतो ॲज अ मेंटल विकार म्हणून, आणि ती एवढं वाढतं की ते त्याला झेलू शकत नाही, आणि मग त्याचा परिणाम स्वरूपात हे असे गुन्हे करतात. ठीक आहे. मारेकऱ्याच्या मेंदूचे विज्ञान काय आहे बघा. अमेरिकेच्या एमएन क्लिनिक्स आणि जर्नल ऑफ न्यूरोसायन्स हे सगळे शब्द, टर्म्स तुम्ही वापरू शकता तुमच्या लिखाणामध्ये. यांच्या अहवालानुसार अशा खुनी माणसाचा मेंदू सामान्य माणसा इतका निरोगी नसतो या. त्यांच्या मेंदूच्या अनेक भागामध्ये, विशेषतः प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये असामान्य ऍक्टिव्हिटीज आढळतात. मेंदूचा हा भाग सामान्य व्यक्तीमध्ये सहानुभूतीची भावना म्हणजे सिंपॅथी जागृत करतात. तरी निर्णय घेण्याबाबत आणि कोणतेही काम विचार करूनच करण्याविषयी सांगतो. म्हणजे आपली विवेक बुद्धीमध्ये येते की बाबा जरी डोक्यात विचार आला तरी तो असं करायचं नाही. ही आपली विवेक बुद्धी, अनकॉन्शियस माइंड
आपल्याला हेल्प करतो की बाबा ऐसा नाही करणार, पण यांच्या याच्यात त्या अनकॉन्शियस माइंड एवढा पॉवरफुल नसतो, ती विवेक बुद्धी पॉवरफुल नसते. त्यामुळे तू म्हणतो ना राक्षस प्रवृत्ती जास्त हॅम्पर करते. ठीक आहे. त्यांच्यामध्ये बलात्कार, खून, आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढते. याशिवाय अशा लोकांच्या शरीरात केमिकल्स म्हणजे हार्मोन्सचा बराच असंतुलन असतो, इम्बॅलन्स असतं. मोनोमाइन ऑक्सिडेस आणि सेरोटोनिन ची पातळी यांसारख्या व्यक्तीच्या आक्रमक वर्तनावर नियंत्रण ठेवणारे संप्रेरक देखील खूप कमी आढळतात. मेरीपीडियामध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार जास्त प्रमाणात पॉर्न बघितल्यामुळे व्यक्तीच्या मनावर आणि हृदयावर खोल परिणाम होतो. ठीक आहे. असा मजकूर पाहून माणूस वास्तव्यापासून दूर जाऊ लागतो आणि त्याचेच इमॅजिनेशन सोशिओलॉजिकल थिंकर्समध्ये, सोशिओलॉजिकल स्टडीजमध्ये याला एक नाव आहे युटोपियन सोसायटी, वेलफेअर युक्त सोसायटी. म्हणजे अशा सोसायटीचं निर्माण, जसं कम्युनिझमचं एक बिलीफ आहे की अशा प्रकारे सोसायटी एक तयार करायची ज्याच्यामध्ये सगळे समान असले पाहिजे, सगळ्यांना समान अधिकार, ना कोणी गरीब ना कोणी श्रीमंत, सगळे सेम लेवल. पण अशी सोसायटी प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे निर्माण करायचं. त्याला युटोपियन सोसायटी म्हणते. म्हणजे सपने की दुनिया में ये जीते है. पॉर्न व्हिडिओ पाहतात तेव्हा ते एक्सिलेटर म्हणून काम करतात, ज्यामुळे त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. संधी मिळताच आपल्या चुकीच्या विचारांना ते आचरणात आणतात. जे लोक पॉर्न किंवा घाणेरडे व्हिडिओ पाहतात त्यांच्यामध्ये एकटेपणा, आक्रमक वर्तन, अंधश्रद्धा आणि नातेसंबंध आणि लैंगिकतेबद्दल गैरसमज विकसित होतात. स्वतःबद्दल नकारात्मक विचारही तयार होतो. त्यालाच आपण न्यूनगंड सुद्धा म्हणू शकतो. म्हणूनच पॉर्नला न्यू ड्रग्ज म्हटले जाते. पॉर्न पाहणारे बहुतेक लोक महिला किंवा मुलांना लैंगिक गुलाम मानू लागतात. सेकंडरी एक त्याला मटेरियल म्हणून ते समजतात. या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यातही लैंगिक आक्रमकता वाढते. सिगारेटची चटके देणे, वार करणे, मारहाण करणे, अगदी बलात्कार सारखे गंभीर गुन्हे ते करतात. खूप जास्त पॉर्न पाहिल्याने, परत एकदा लक्षात घ्या, जे कोणी असं करतात, हे बघा एक लेवल पर्यंत ओके आहे, नॅचरल टेंडन्सी आहे, ह्युमन आहे. पण खूप जास्त कोणत्याही गोष्टीला अति शब्द लागला ना तिथे माती होते. अति तिथे माती. खूप जास्त पॉर्न पाहिल्याने डोपामाइन हार्मोन्सची उत्सर्जन वाढते आणि आनंदाची भावना येते. यामुळे नवीन आणि अधिक पॉर्न पाहण्याची इच्छा होते आणि वाढत 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 जातो आणि मग शेवटी असा रूप घेतो. युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या मते जे जास्त पॉर्न पाहतात त्यांच्यामध्ये स्त्रियांबद्दल नकारात्मक आणि रूढीवादी विचार विकसित होतात. 2014 मध्ये बर्लिनमधील मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी नियमितपणे पॉर्न पाहणाऱ्या पुरुषांवर एक अभ्यास केला होता. तर त्यांच्या मेंदूमध्ये हा भाग संकुचित होऊन थोडा लहान झाल्याचे आढळले आहे. हे पण वाचून घ्या. त्यांना पटकन राग येतो, चिडचिड येते, राग शांत करणे त्यांना होत नाही, लोकांना इजा केल्यावरच त्यांचा राग शांत होतो, अशा टाईपचं. ऍक्च्युली हे त्या मूवी स्पायडर मध्ये एकदम बेस्ट रित्या दाखवलेलं आहे. आता रिव्हेंज पॉर्न हा पण एक नवीन प्रकार आहे. मे बी एमपीसी यूपीसी याच्यावर एक प्रश्न विचारू शकते. रिव्हेंज पॉर्न हा काय प्रकार आहे बघा. मोनाली कृष्णन गुहा सांगतात की सायबर क्राईमच्या जगात रिव्हेंज पॉर्न किंवा रेप पॉर्नोग्राफी असे शब्द कानावर पडतात. तुमच्या माजी प्रेयसीचे म्हणजे एक्स प्रियकराचे किंवा प्रेयसीचे इतर कोणत्याही व्यक्तीच्या फोटो व व्हिडिओवरून अश्लील सामग्री तयार करणे आणि त्यांना त्रास देण्याचा किंवा ब्लॅकमेल करण्याचा हेतू त्यांच्या संमतीशिवाय इंटरनेटवर शेअर करणे याला रिव्हेंज पॉर्न म्हणतात. म्हणजे तिने मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केलं, आता तिचे व्हिडिओ मी व्हायरल करणार, तिला त्रास देणार, एक रिव्हेंज घेणार. रिव्हेंज म्हणजे बदला घेणार, पण तो बदला अशा स्वरूपात घेणार जसं सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्ही ऑनलाईन वगैरे सोशल नेटवर्किंग साईट्स याचा फायदा उचलतात. त्याचवेळी बलात्कार पोर्नोग्राफीमध्ये असे व्हिडिओ किंवा सामग्री असते जी वास्तविक किंवा बनावट बलात्कार व्हिडिओ बनवून सुद्धा बेकायदेशीर, म्हणजे रिअलमध्ये नसेलही पण तिचा चेहरा बदलून तिच्याबद्दल नाव असं प्रक्षेपित करून हे केलं जातं. असे व्हिडिओ पाहूनही मन विचलित होते. तुम्ही एकदा बघितलं असेल सोनम गुप्ता बेवफा है असं एक 500च्या नोटवर लिहून आढळलं होतं. दिल्लीमधली एक घटना बघा, सोनम गुप्ता तू बेवफा है. तर हा पण एक त्याचाच एक एक्झाम्पल आहे, रिव्हेंज पॉर्न.
ठीक आहे. मोनाली कृष्णन गुहा यांच्या मते मेंदूला जाणून बुजून किंवा नकळत सुद्धा काही शिक्षण दिले जाते आणि त्या दिशेने तो काम करत राहतो. आजच्या काळात म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात मशीन लर्निंगद्वारे सोशल मीडिया आणि मोबाईलवर काम करणारे अल्गोरिदम तुमच्या आवडीनुसार आणि पूर्वीच्या शोधानुसार तुम्हाला सामग्री देत आहे. आता आज सपोज मी बघितलं की मला फर्निचर घ्यायची, चेअर घ्यायची, तर उद्या जाऊन मी बघितलं तर मला असे पॉपअप दिसणार, इथं फर्निचर चांगलं आहे, इथं चेअर चांगले आहे, याच्यावर डिस्काउंट आहे. कारण की त्या अल्गोरिदमला कळतं की मला काय पाहिजे. जर तुम्ही असा पहिल्यांदा सुद्धा एकदा एखादा व्हिडिओ पाहिला ना, नेक्स्ट टाइम पासून तो तुम्हाला असेच व्हिडिओ पाठवत असतो. हा एक नुकसान सुद्धा आहे. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचा व्हीपीएन वगैरे वापरल्याने याचं सोल्युशन दाखवतो. मोबाईलमध्ये अनेक वेळा मॉलिशियस सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल होतात आणि मग हे असे अँटीव्हायरस म्हणजे व्हायरस तुमच्या सिस्टमला बघून अल्गोरिदमचा फायदा घेऊन तीच इन्फॉर्मेशन वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. याकरता आपण काय करायचं, एक तर अँटीव्हायरस चांगलं आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, डेस्कटॉपमध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, कुठेही अशा वेबसाईट्सला फॉलो नका करू, त्याच्यावर क्लिक नका करू, बटन दाबू नका. सस्पिशियस ऍक्टिव्हिटी असं दिसून आलं की लगेच डिनाय करा. एखाद्याने व्हॉट्सअपवर असा व्हिडिओ पाठवला, शेअर करणं टाळा. ग्रुप ॲडमिनला कळवा, सायबर सिक्युरिटीला कळवा. असे काही तुम्ही किंवा पोलिसांकडे तक्रार दाखल करा. असं तुम्ही ॲज अ सिटीजन म्हणून करू शकतात. हे सुद्धा उपाययोजना तुम्हाला जर विचारलं तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यावर बघूया काय काय घडलं होतं. म्हणजे आता या कोलकाता केस जी आता घडली आहे, यावरून आपल्याला हे आढळतं की अशा केसेस घडल्यावर कोणकोणते रूल्स रेग्युलेशन, कॉन्स्टिट्यूशनचे कोणते क्लॉज, सब क्लॉज, आर्टिकल, सब आर्टिकल्स आपल्याला माहीत पाहिजे. त्याची एक लिस्टच तुम्हाला देतोय बघा. एक तर इंडियन पेनल कोड, आता हे चेंज झालेलं आहे, पण जुना पेनल कोड पण दाखवतोय तुम्हाला. 302 मर्डर करता, 376 रेप करता आहे, 354 असल्ट ऑन वुमेन आणि इन्सल्ट टू मॉडेस्टी ऑफ वुमेन 509. हे चारही तुम्हाला सेक्शन माहीत पाहिजे. आता तर ऑफकोर्स हे सेक्शन नंबर बदलले आहे, नवीन आचार आपलं भारतीय संहिता लागू झालेली आहे. हे सगळे ब्रिटिशांच्या टाइमाचे होते, याच्यावर पण आपण एक सेशन घेतला होता. ठीक आहे, तो बघून घ्या. त्याच्यानंतर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2013 तुम्हाला जो सांगितलं होतं, 2012 मध्ये जी दिल्लीमध्ये केस घडली होती, निर्भया त्या मुलीचं नाव होतं, त्याच्यानुसार निर्भया ऍक्ट पारित केला गेला होता. मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट हे पण आपण मेन्शन करू शकतो. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस 2013चा ऍक्ट. त्यानंतर आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC, CPC 164, 154, कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन आर्टिकल 21, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, इक्वेलिटी बिफोर लॉ आर्टिकल 14, सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट हे पण येणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स लॉज आपण लक्षात ठेवले पाहिजे. आता बाकीच्या 10 कंट्रीचं मी तुम्हाला दाखवतो की बाकीच्या 10 कंट्रीजमध्ये कशा प्रकारे लॉज क्रिएट केले गेलेले आहे. एवढं तुम्हाला याच्यात एक्सप्लेन करायची गरज नाही. ॲज अ आत्ताचं सेशन म्हणून मी तर तुम्हाला लिहून देतो याच्यात, पण एवढं तुमच्या लक्षात राहणं पण प्रॅक्टिकल नाही आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की जसं US मध्ये हेल्थ केअर वर्कप्लेस व्हायलन्स प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे 2016चा, एक व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन ऍक्ट आहे वावा, ज्याला तुम्ही हे जरी मेन्शन केलं एवढं तरी एक्झामिनरला कळून जातं, 1994चा. त्यानंतर बघा तुम्ही युनायटेड किंगडम मध्ये 2018चा एक आहे, 2003चा आहे. इंग्लंड, जसं ऑस्ट्रेलिया ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी 2004चा, क्राइम्स अमेंडमेंट सेक्शुअल ऑफेन्स अँड अदर मॅटर्स 2016चा ऍक्ट आहे. कॅनडामध्ये सेम ऍक्ट आहे. न्यूझीलंडमध्ये पण या रिलेटेड सेफ ऍक्ट आहे. साऊथ आफ्रिकामध्ये पण या रिलेटेड सेम ऍक्ट आहे. म्हणजे असं नाही की हे फक्त भारतातच घडतं, हे जगाचा प्रॉब्लेम आहे, जगाचा इश्यू आहे, सामाजिक इश्यू आहे, कल्चरल इश्यू आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून याच्यासोबत लढा द्यावा लागणार आहे. त्यानंतर बघा जर्मनी, क्रिमिनल कोड ऑफ जर्मनी रिवाइज 2021, प्रोटेक्शन अगेन्स्ट वुमेन्स व्हायलन्स ऍक्ट 2002, पेनल कोड ऑफ फ्रान्स रिवाइज 2020, सेक्शुअल हॅरेसमेंट ऍक्ट 2012,
जपानमध्ये पेनल कोड ऑफ जपान 2017, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ ऍक्ट 1972. असं. आता बघा याच्यावर क्वेश्चन्स कसे तयार होतात. हा पहिला क्वेश्चन ॲज अ एक्झाम्पल म्हणून याचं उत्तर तुम्ही एक तर 150 शब्द किंवा 250 शब्दात लिहायचं असतं. तुम्ही याचे उत्तर लिहा चांगल्या व्हाईट पेजवर आणि ते मला पाठवा व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअप नंबर नसेल तर नॉर्मल गुगल करा किंवा यूट्यूब करा, संजय पहाडे सर, कोणत्या ना कोणत्या सेशनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. कोलकाता येथे एका डॉक्टरचा बलात्कार आणि खून झाल्याची दुःखद घटना आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चितता करण्यात प्रणालीगत त्रुटीवर प्रकाश टाकते. विद्यमान कायदेशीर चौकटीचे म्हणजे आत्ताचे रूल्स अँड रेग्युलेशन जे भारतात अस्तित्वात आहे ते पण तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे. याचं गंभीरपणे विश्लेषण करायचं आहे आणि भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाय सुचवायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ॲज अ नॉर्मल सिटीजन म्हणून सुद्धा तुम्ही काय काय उपाय करू शकतात. पोलिसांना सांगायचं, अँटीव्हायरस वापरायचं, असा डेटा शेअर नाही करायचा, ॲडमिनला सुचवायचं, ब्ला ब्ला ब्ला. त्याच्यानंतर 2024 मधील कोलकाता डॉक्टरांच्या केसच्या संदर्भात आरोग्य सेवा व्यावसायिकांवरील हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये निषेध आणि न्यायासाठी समर्थन करण्यासाठी मीडिया आणि नागरी समाजाची भूमिका यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे विरुद्ध वारंवार होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांच्या प्रकाशात सर्वसमावेशक केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याच्या गरजेवर चर्चा करा. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे आणि हा कायदा तो कशा प्रकारे हाताळू शकतात याच्यावर चर्चा करा. म्हणजे बघा कधी कधी क्रिटिकली एक्सप्लेन, कधी कधी नुसतं एक्सप्लेन, कधी कधी डिस्कस, कधी कधी ॲनालाइज, जशा टाईपचा प्रश्न असेल तशी तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या हिशोबाने यूज करावी लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं होतं. तर आय होप तुम्हाला हा पूर्ण इन्सिडेंट कळाला असेल. मी याच्यावर मोठा सेशन घेणार नाही, परंतु एकंदरीत तुम्हाला टाइमलाईन कळाली, काय या 8 दिवसात घडलं, कोलकातामध्ये काय घडलं, आपल्या MPSC UPSC रिलेटेड कसं आहे, त्याच्यानंतर भारतासह इतर देशांमध्ये कसे क्रिमिनल लॉज आहे, रूल्स रेग्युलेशन्स आहे, भारतामध्ये याच्या आधी अशा किती प्रकारचे केसेस घडले आहे, भारतामध्ये यावर कोणकोणते आर्टिकल, सब आर्टिकल, रूल्स, लॉज, रेग्युलेशन्स आहे, आता आपण त्याच्याबद्दल कसं सॉल्व्ह करू शकतो वगैरे वगैरे प्रत्येक अँगलने एकंदरीत 360 अँगलने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावर अजूनही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली तर तुम्ही हे ॲड ऑन करत चला. असे वेगवेगळे टॉपिक्स मी आत्तापर्यंत खूप घेतलेले आहे. लगभग मला असं वाटतं हा 29 नंबरचा सेशन असेल. ठीक आहे. तर हे सर्व वेगवेगळे टॉपिक लिहा, त्याच्यावर 1-2 पेजेस ब्लँक सोडत चला की जेणेकरून पुढे जाऊन त्याच्यावर काही अजून अपडेट भेटली तर आपण त्याच्यात ॲड करू शकतो. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.